नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आज या ठिकाणी अधिकृत घोषणा कधी होणार? अधिकृत घोषणा कधी होते आहे? अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच पण कळवली जागा जाईल. वाटप पूर्ण झालेलं आहे का? फॉर्म्युला काही ठरलाय का? सगळ्या कोण किती? गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल. काँग्रेस बरोबर असेल का? मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही. एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू. मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात त्या चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. जाहीर केल्या, कारण कुठेतरी त्यांनी हरकती सूचना सुद्धा एकीकडे मागवलेल्या होत्या मतदार याद्यांवर आणि काल अचानक पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बाकीचे युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील. ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं तुम्ही बोलताय, पण काँग्रेस सोबत काही बोलणं झालंय का? महाविकास आघाडीच्या ज्या कोणाशी आमचं बोलणं चालू आहे त्या चर्चा आहेत आणि चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी ते सांगितले जातात. वर्षा गायकवाड असं म्हणतो आहे. देखो ऐसा है कि जो भी अभी चर्चा चल रही है यांच्यासोबत कसं काय जायचं? वर्षा गायकवाडांचं ते म्हणणं आहे, शेवटी आम्हाला या सगळ्या गोष्टींचा एकंदर विचार करून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तो मी म्हटलं ना, ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला कळवू. नाही, पण काँग्रेस सोबत यावी यासाठी तुम्ही अजूनही आशावादी आहात असं का? आहे की महाविकास आघाडी आहे. आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता हे वर्षा गायकवाडांचं मत, हे त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे. आता याच्यात पण महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते. आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत. आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आमची इच्छा आजही अशी आहे, परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल, निर्णय होतील त्या दिवशी आपल्याला परत सर, एक जी माहिती मिळते आहे, माहिती काँग्रेसच्या हायकमांड बरोबर चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय माझे पक्षाचे नेते घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये. ते नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला ते आपल्याला कळवतील. नाही, आणखी एक माहिती अशी मिळते की शिंदेचं, एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की जो मराठी बहुल भाग आहे त्या भागात, म्हणजे जिथे मनसे शिवसेना लढणार आहे आणि मराठी बहुल भाग आहे, तिथे त्यांना जागा जास्त देण्यात याव्यात. ते त्यांचं म्हणणं त्यांनी भाजपकडे मांडायचं आहे ना. त्याचं उत्तर मी काय देऊ? पण तुमची लढाई कोणाशी असेल? शिंदेशी, शिंदे शिवसेना की आमची भाजप? लढाई जो आमच्या वॉर्डामध्ये आमच्या समोर येईल त्याच्याशी आमची लढाई. 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला मतदान ठेवण्यात आलेलं आहे. याचा किती फटका बसू शकतो? कारण की संक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणी त्यावेळेस माहेरी जातात, त्यामुळे अनुपस्थित राहू शकतात मतदानाच्या दिवशी. हे तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी शिकवत आहे. सणवाराच्या बरंच काही शिकायला मिळतं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस अशा आशयाचे बॅनर्स हे मुंबई वरळी परिसरात लागलेले पाहायला मिळाले. कसं पाहता यात? एक लक्षात ठेवा, आमचा साधा म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागलेल्याच आहेत. 15 तारखेला त्याचा निर्णय होणारच आहे. आता त्याच्यावरती ही लढाई आहे, या लढाईचा निर्णय लागायचा आहे.
त्याच्यामुळे मुंबईची जनता कोणावर प्रेम करते कोणावर करत नाही हे ठरणार आहे. त्यामुळे आता याच्यावर सगळी चर्चा करण्यात काही पण मग point नाही. वारंवार मुंबईचा रंग बदलू देऊ नका असा उल्लेख केला जात आहे. तुमच्यावर एक आरोप बघा केला असं आहे की आरोप करणारे आरोप करतील. 25 वर्ष मुंबई शिवसेनेला मिळालेली आहे. आमचं मुंबईच्या लोकांवरती आजही प्रेम आहे आणि त्यांचं देखील आमच्यावर आहे. त्यामुळे निर्णय लागेल. तेजस्वी सर, घोसाळकरांनी एकीकडे- अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. कसं बघताय? नुकसान कितपत आहे? तो त्यांनी निर्णय घेतलाय त्यांचा. आता त्यांचा वॉर्ड रिझर्व झाला होता. आता त्या वॉर्डात त्या निवडणूक लढू शकत नव्हत्या. दुसरा वॉर्ड त्यांना असं त्यांचा काय निर्णय त्यांनी का घेतला त्याचं उत्तर मी देऊ शकतो. विनोद घोसाळकर म्हणाले होते की पोराचे कान धरता येऊ न्याय शकतात मिळवून पण देण्यासाठी मी या पक्षामध्ये गती आलेली मिळावी आहे. त्यांच्या ठीक आहे ना, तपासाला त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी कसं उत्तर देणार. त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांनी पक्षप्रवेश करावा या दृष्टीने. नाही, मला कारण असं CBI ची चौकशी आणि त्यांचा पक्षप्रवेश या दोन गोष्टी मला असं कुठलाही त्याचा असा अर्थ वाटत नाही किंवा असं काही वाटत नाहीये. तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. विनोद घोसाळकर आजही शिवसेनेबरोबर आहेत. आम्ही विनोद घोसाळकरांना ओळखतो. त्याचं कारण असं आहे की ते मूळ कार्यकर्ते आमचे ते. एकीकडे चला, धन्यवाद. राष्ट्रवादीसोबत थँक्यू